नमस्कार. आता आपण एक फॉर्म्युला बघणार आहोत. इंटिग्रेशन 0 to π/2 sin रेस टू nx dx. तर साइन रेस टू nx टाईपची बरीच एक्झाम्पल्स याच्या आधी इंडिफायनाइटमध्ये आपण सॉल्व्ह केलेत. म्हणजे साइन क्यूब एक्स असेल, साइन रेस टू 7x वगैरे अशा टाईपची सॉल्व्ह केलेत. तेव्हा सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात असेल इट्स नॉट इझी. साइन रेस टू 7x वगैरे म्हटलं तर एक तर एक्सपान्शन फॉर्म्युला, आयडेंटिटीज वगैरे बरंच काय काही यूज करायला लागतं, कधी सबस्टिट्यूशन घ्यायला लागते. हे सगळं केल्यानंतर ते सॉल्व्ह होतं. सो इन जनरल साइन रेस टू एन हा काही एक्स रेस टू एन सारखा फॉर्म्युला नाही इझी. पण इथे हा फॉर्म्युला म्हणून आपण असा बघणार आहोत. बट प्रोव्हाइडेड लिमिट्स आर 0 to π/2. हे मात्र महत्वाचं आहे. डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याची लिमिट्स पण महत्वाची. ती लिमिट्स असतील तरच ते प्रॉपर्टी यूज करता येते. कारण डिफायनाइट मध्ये रिअल नंबर आन्सर येतं. त्यामुळे थोडंसं आपल्याला काही इझी वेने आपल्याला ते सॉल्व्ह करता येऊ शकतं. काही प्रॉपर्टीज तिथे यूज करता येऊ शकतात. तर याचा फॉर्म्युला असा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा, पाठ करायचा. तर एन हा जो काही असेल, एन म्हणजे 10 असेल, 21 काहीतरी 173 वगैरे कुठलाही जो एन असेल, दॅट एन -1 करायचं त्या एन मधला. त्यानंतर अजून 2 मायनस करायचं, एन -3 करायचं, एन -5 अँड सो ऑन 4 × 2 असं ते शेवटी 2 पर्यंत तिथे जाणार. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये जो काही एन असेल तो एन घ्यायचा, त्याच्यानंतर 2 मायनस करायचे, मीन्स एन -2, एन -4 अँड सो ऑन 5 × 3 × 1 वगैरे असं लिहिलं तरी चालेल. पण हे आन्सर थोडं कसं आहे, इन जनरल आन्सर नाही आहे. तर हे कधी आन्सर मिळणार आहे इफ एन इज ऑड. म्हणजे हा एन ऑड असायला हवा. एन इज ऑड नंबर 11 1001 वगैरे अशा टाईपचे नंबर असतील तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. मग इव्हन नंबर असेल तर काय, म्हणजे काहीतरी डिफरंट असणार आहे त्यासाठी फॉर्म्युला. सो इव्हन नंबर असेल तर अशाच टाईपमध्ये घ्यायचं आहे. फक्त कसं होणार आहे, तो एन -1 ने स्टार्ट करायचं आहे, एन -3 अँड सो ऑन 5 × 3 वगैरे असा. × 1 घ्यायची गरज नाही. अपॉन हिअर एन, हा जो एन असेल तो इथं इव्हन असणार आहे, त्यामुळे इव्हन नंबरने स्टार्ट होणार आहे. एन -2, एन -4 आणि लास्ट इव्हन नंबर तिथे राहणार 4 × 2. फक्त अजून थोडं एक्स्ट्रा आहे, अजून मल्टिप्लिकेशन मध्ये × π/2 इफ एन इज इव्हन. सो एन इव्हन असेल तर हे आन्सर येतं, एन ऑड असेल तर हे आन्सर येतं. तर साइन रेस टू nx म्हणजे साइन रेस टू 11x, बट डिफायनाइट इंटिग्रेशन 0 to π/2 असेल तरच आपल्याला हे दोन फॉर्म्युले डायरेक्टली अप्लाय करता येतात. मग ट्रिग्नॉमेट्रीच्या अशा कोणत्या आणखीन एक्सप्रेशनसाठी आहे, तर अजून कॉससाठी हे फॉर्म्युला आहे. कॉसचा फॉर्म्युला काय, आधी कॉसचा फॉर्म्युला काय येतो आता आपण बघणार आहोत. आता इंटिग्रेशन ऑफ कॉस रेस टू nx असं घेणार, π/2 कॉस रेस टू nx. याचा फॉर्म्युला काय होतोय तयार तो बघणार. पण याच्यासाठी आपण 0 to a ही जी प्रॉपर्टी आहे, fx 0 to a असेल तर ती प्रॉपर्टी यूज करणं. काय आहे तर रूल काय आहे तर 0 to a fx dx कॅन बी रिटन ॲज 0 to a f of a - x dx. म्हणजे काय की fx आणि f of a - x दोन्ही सेम झाली का फंक्शन, असं त्याचं मिनिंग नाहीये. तर 0 to a ही जर लिमिट्स असतील तर ह्या दोघांची इंटिग्रेशनची आन्सर 0 to a लिमिट्समध्ये सेम असतात, असं त्याचं मिनिंग असतं. तर ती प्रॉपर्टी जर आपण इथे यूज केली तर π/2 - x अँगल आपण चेंज करू शकतो. सो विच इज इक्वल टू 0 to π/2 cos रेस टू n अँड अँगल विल बी π/2 - x dx. पण cos π/2 मीन्स 90, cos 90 - x काय असतं, sin x. हे आता आपण 9th और 10th मध्ये शिकलोय ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. cos 90 - x, कारण cos 0 1 असतं, cos 90 0 असतं, sin 0 0 असतं, sin 90 1. सो असं त्या दोघांचं रिलेशन आहे. सो cos 90 - x मीन्स sin x. दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन 0 to π/2 sin रेस टू n x dx. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 0 to π/2 ही लिमिट्स घेतली तर cos रेस टू nx dx काय और साइन रेस टू nx dx काय, दोन्हींचे आन्सर सेमच येणार आहेत इंटिग्रेशनचे आन्सर. दॅट डझंट मीन की कॉस आणि साइन ही दोन फंक्शन आता सेम झाली आहे, पुढे आपण सेम म्हणून यूज करायची, तसं नाहीये. हे नीट लक्षात घ्या.
हे फक्त इंटिग्रेशन पुरतं आहे. सो या दोघांची इंटिग्रेशनची आन्सर्स जी रिअल नंबर्समध्ये येतात ती सेम असतात. मग आता याच्यासाठी काही डिफरंट फॉर्म्युला असणार आहे का? नाही, तर तोच फॉर्म्युला आहे. सो हेच दोन फॉर्म्युले कॉससाठी पण यूज होणार. जेव्हा ऑड असेल तेव्हा हा फॉर्म्युला अँड इव्हन असेल तेव्हा हा फॉर्म्युला. तर हे दोन फॉर्म्युले तुम्ही साइन आणि कॉसची फंक्शन्स फक्त सिम्पल एवढंच आलं तर कॉम्बिनेशनमध्ये आलं तर हा नाही डायरेक्ट यूज करता. ओनली असं आलं की साइन रेस टू 12x वगैरे तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण बघूया इंटिग्रेशन 0 to π/2 cos रेस टू 4x dx. आता ह्याचे एक्झाम्पल्स एकदम इझी आहेत. तो फॉर्म्युला एकदा नीट पाठ केलात की झालं. एन काय तो बघायचा, एन इज इव्हन. सो आपण हा फॉर्म्युला लिहूया आधी. एन इज इव्हन मीन्स एन इंटू एन मायनस वन एन मायनस वन ने स्टार्ट करायचं न्यूमरेटरमध्ये, लक्षात ठेवा. एन मायनस 3 अँड सो ऑन. एन इज इव्हन आहे सो 5 इंटू 3 पर्यंत म्हणजे 1 पर्यंत न्यायचं इंटू 1 अपॉन एन इंटू एन मायनस 2 अँड सो ऑन 4 इंटू 2. हे इथपर्यंतच नाही आहे. इव्हनमध्ये काय आहे अजून π/2 पण आहे. इंटू π/2 इफ एन इज इव्हन. हा इव्हन आहे त्यामुळे आपण फक्त इव्हनचा फॉर्म्युला टाकतो, कारण एन हा इथे काय आहे, एन इज इक्वल टू 4 विच इज इव्हन. हे लिहायचं. त्याच्यानंतर हा इव्हन साठीचा फॉर्म्युला घेतलाय आपण. आता आपण ह्याचा आन्सर काढूया. विच इज इक्वल टू काय येणार आहे, एन मीन्स काय येणार आहे 4. सो 4 मायनस 1 हियर 4 मायनस 3. पण 4 मायनस 3 म्हणजे काय झालं 1. आता ह्याच्या पुढे जाणार नाही आपण, निगेटिव्ह मध्ये जाणार नाही. एरिया आहे ना, एरिया अंडर कर्व असतो त्यामुळे निगेटिव्ह मध्ये नाही जाणार आपण. 0 to π/2 कुठपर्यंत जायचं आहे तर 1 आन्सर येईपर्यंत प्रॉडक्ट करत राहायचं. मग इथे 4च असल्यामुळे आपला प्रॉडक्ट इथेच संपला. इथे जर जास्त असते 25 काहीतरी 100 वगैरे तर खूप प्रॉडक्ट आला असतं, लक्षात ठेवा. सो 4 मायनस 1 म्हणजे हे 3 झालं. 4 मायनस 3 कारण पुढे 4 मायनस 5 करायला गेलात तर काय होईल, हे निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह नाही, 1 पर्यंत फक्त जायचं. सो न्यूमरेटरमध्ये हे आलं, डिनॉमिनेटरमध्ये 4 इंटू 4 मायनस 2. 4 मायनस 2 इज 2 बट 4 मायनस 4 नाही करणार कारण 4 मायनस 4 म्हणजे 0 येते. मग इथेच तिथे स्टॉप होणार आहे हे. इंटू π/2 विच इज इक्वल टू 4 मायनस 1 मीन्स 3 इंटू 1 अपॉन दिस 4 इंटू 2 इंटू π/2. काही कॅन्सल होत आहे का बघा, नाही होते. 3 अपॉन 8 आणि हे पण आहेत 8 इंटू 2 16. सो 3π अपॉन 4 6. सो याचं फायनल आन्सर काय आलं, कॉस रेस टू 4x चा 3π अपॉन 16. नेक्स्ट एक्झाम्पल 0 to π/2 sin रेस टू 5x dx. आता एन हा ऑड आहे. एन इज इक्वल टू 5 विच इज इक्वल टू ऑड. ऑड नंबर असल्यामुळे आपण काय करणार, ऑडचा फॉर्म्युला यूज करणार. सो विच इज इक्वल टू एन एन मायनस 1 इंटू एन मायनस 3 अँड सो ऑन 4 इंटू 2 इथपर्यंत आपण जाणार. आणि डिनॉमिनेटरमध्ये एन इंटू एन मायनस 2 अप टू इथपर्यंत कॅल्क्युलेट करत जाणार. 5 इंटू 3 इंटू 1 पर्यंत. ते π/2 वगैरे नाही. इफ एन इज ऑड, एन हा ऑड नंबर असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. तो फॉर्म्युला आपण यूज करूया. विच इज इक्वल टू एन. हियर एन इज 5. सो फर्स्ट ब्रॅकेट केली 5 मायनस 1 देन 5 मायनस 3 देन 5 मायनस 5 करून चालेल का, 1 3 झालं पुढे 5 येणार आहे. 5 मायनस 5 करून चालेल का, 0 येणार आहे. पण 1 पर्यंतच प्रॉडक्ट न्यायचं आहे, 0च्या पुढे तिकडे न्यायचा नाही. त्यामुळे इथपर्यंतच ठेवणार आपण प्रॉडक्ट. त्याच्यानंतर 5 इंटू 5 मायनस 2. 5 मायनस 2 इज 3 दॅट इज ओके. देन 5 मायनस 3 5 मायनस 4 दोन ने जम्प करायचे ना. 5 मायनस 2 5 मायनस 4 2 ने. आता इथे 5 मायनस 4 म्हणजे 1 आलंय तर 1 आलं की त्याच्या पुढे आता प्रॉडक्ट करायला जायचं नाही कारण पुढचा निगेटिव्ह नंबर येणार आहे. पण हा ऑड असल्यामुळे इथे काही π/2 वगैरे येणार नाही. हे एवढंच आन्सर येणार. आता फक्त हे सॉल्व्ह करूया. विच इज इक्वल टू 5 मायनस 1 4 इंटू दिस 2 अपॉन डिनॉमिनेटरला 5 इंटू दिस 5 मायनस 3 इंटू दिस 1. काही कॅन्सल होत आहे का, काही नाही. 4 दुणे 8 आणि 5 3 15. सो याचं फायनल आन्सर आलं 8/15. सो अशा मेथडने तुम्ही ही सॉल्व्ह करू शकता.